मागच्या भागामध्ये आपण संधी या विषयावर अभ्यास केला. संधीचे तिन्ही प्रकार आपण बघितले आणि संधीची उदाहरणं कशी सोडवायची याची पण प्रॅक्टिस केली. आता संधी हा टॉपिक आपला संपला आहे. आता पुढील टॉपिक मध्ये आपण वळतोय. पुढे आपल्याला शब्द विचार या घटकामध्ये पुढचा आपला घटक आहे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. शब्दांच्या जाती म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचं जे कार्य असतं ते शब्दांचं कार्य जेव्हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे करतात तेव्हा त्याला अभ्यासाच्या दृष्टीने शब्दांच्या जातीमध्ये विभागलेलं असतं. त्याला शब्दांच्या जाती म्हणतात. तर या शब्दांच्या जाती किती आहेत, कोणत्या आहेत पहा. एकूण शब्दांच्या जाती आहेत 8. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. 8 या शब्दांच्या जाती आहेत. आता शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार केलेले इथे दिसतात. 2 प्रकार दिसतील तुम्हाला. एक विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी म्हणजे अव्यय. आता हे काय आहे, विकारी म्हणजे असे की ज्यांना विकार म्हणजे काय, विकार म्हणजे आपण जसं म्हणतो की ज्यावर रिॲक्शन ज्यावर होते एखाद्या गोष्टीची त्याला विकार होणे असं म्हणतात. विकारी म्हणजे हे जे शब्द, हे जे या ज्या शब्दांच्या जाती आहे, हे जे प्रकार आहे, तर हे लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदलतात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद म्हणजे शब्दामध्ये जसं लिंग, वचन, क्रियापद येईल त्यानुसार ते बदलतात. जसं नाम आहे इथं मुलगा, मुलगा हे नाम आहे, तर इथे बघा मुलगा, मुलगी, मुले आणि मुली. सर्वनाम तो, ती, ते, त्यांना. विशेषण चांगला, चांगली, चांगले, चांगल्याने. क्रियापद दिसतो, दिसते, दिसतात, दिसल्याने. म्हणजे काय होत आहे इथे, जेव्हा पुल्लिंगी सर्वनाम आहे, पुल्लिंगी नाम आहे मुलगा, तेव्हा इथे वाक्य जसं बदलत जातं. जसं म्हटलं की मुलगा पुस्तक वाचतो, मुलगा पुस्तक वाचतो. आता या मुलगाच्या जागी जर मुलगी ठेवलं तर काय होईल, मुलगी पुस्तक वाचतो म्हणू का, नाही, मुलगी पुस्तक वाचते. म्हणजे जेव्हा नाम एखादं कोणाचे नाम, लिंग, वचन बदलतं तेव्हा या वाक्य या शब्दांमध्ये बदल होतो. क्रियापद बदलतं, विशेषण बदलतं, सर्वनाम बदलतं, या सर्व गोष्टी बदलतात. म्हणजे यांना शब्दामध्ये या शब्दांचा वापर करत असताना, वाक्यामध्ये वापर करत असताना यांना विकार होतो, हे बदलतात, यांच्यामध्ये बदल निर्माण होतो, बदल घडून येतो, म्हणून हे विकारी आहे. लक्षात आलं? तर हे विकारी शब्द असतात म्हणजे याच्यामध्ये बदल होतो. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद लिंग, वचन आणि विभक्तीनुसार ते बदलतात. लिंगानुसार बदलले, वचनानुसार बदलतात. जसं मुले खेळ खेळतात असं आपण म्हणू, बरोबर. तर हे झाले विकारी प्रकार. याच्यामधले अविकारी प्रकार कुठले आहेत? अविकारी शब्दांच्या जाती क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय, तर जी क्रिया होते, क्रियापदामध्ये जी क्रिया दाखवते, दिसतो, तर त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम हे क्रिया विशेषण करत असतात. त्या क्रियेबद्दल ते विशेष माहिती सांगतात. क्रियेबद्दल विशेष माहिती जसं बगळा रोज येथे दिसतो, बगळा रोज येथे दिसतो. आता दिसतो हे काय आहे, क्रियापद आहे. आता एवढं जर म्हटलं, येथे जर का बगळा रोज दिसतो, पण कुठे दिसतो, तर येथे दिसतो. बघा, येथे हे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते आणि त्याची व्याप्ती मर्यादित करते. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती जेव्हा मर्यादित करते त्याला क्रिया विशेषण असं म्हणतात. हे क्रिया विशेषण असतात, हे क्रिया विशेषण असतात. शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय म्हणजे इथे मागे, पुढे, इकडे, तिकडे. शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येतात, शब्दांना जोडून येतात. जसं समजा एक हे आहे, शब्द आहे
झाड, तर वाक्यात वापरताना झाडाखाली, झाडावर, बरोबर. तर हे मागे पुढे वर खाली हे जे आहे तर हे शब्दयोगी अव्यय यांना म्हणतात. शब्दांना लागून येतात, शब्दांबद्दल विशेष माहिती सांगतात, शब्दांचा अर्थ वाक्यामध्ये वाक्यानुसार शब्दांचा अर्थ जसा बदलला पाहिजे तसं ते प्रयत्न करतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. उभयन्वी अव्यय हे वाक्य किंवा शब्द जोडण्याचं काम करतात. आणि, पण, किंवा, कारण हे उभयन्वी अव्यय वाक्य किंवा शब्द जोडत असतात, कंजंक्शनचं काम करतात एक प्रकारचं. हे म्हणजे दोन्ही यांना जोडण्याचं काम उभयान्वी अव्ययांमार्फत केलं जात असतं. हे उभयान्वी अव्यय, हे शब्दयोगी अव्यय, हे उभयान्वी अव्यय. आणि केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे केवल प्रयोगी, केवल प्रयोग म्हणजे विशिष्ट वेळीच त्याचा प्रयोग होतो. आपल्या मनातील भाव, हावभाव, उत्कट भावना एखाद्या वेळी जेव्हा व्यक्त करायचे असते, अबब केवढा मोठा साप, अरे बापरे, शाब्बास, अशा ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात आणि उत्स्फूर्तपणे निघणारे हे जे शब्द असतात हे दर्शवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. बघा, केवल प्रयोगी अव्यय, अरे रे, वा, छान, हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. मग आता या शब्दांच्या 8 प्रकारच्या जाती दिलेल्या आहेत. शब्दांच्या 8 प्रकारच्या जाती आहेत. मग या जातीमध्ये हे जे प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, हे 8ही जे प्रकार आहेत तर हे 8ही प्रकार असे फिक्स असल्यासारखे एकसारखे प्रकार नाहीये. आपण बायफर्गेशन हे अभ्यासाच्या दृष्टीने याचं केलेलं आहे की याचा वेगवेगळा उपयोग जसा होतो तस तसं त्याला प्रयोग त्याचा केला जातो. बघा, एक उदाहरण आपल्यासाठी आहे. उदाहरण बघा, एक पहिलं वाक्य वाचू. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. हा, दुसरं वाक्य बघा. तू त्या राजपुत्राला वर. पक्षी झाडावर बसतो. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. आता इथे बघा, आता इथे जर आपण बघितलं, एकच शब्द आला आहे चारही वाक्यामध्ये, वर. वर नावाचा हा जो शब्द आहे वर, बघा आता हा वर किती प्रकारे वापरला गेला आहे. इथे दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. वर म्हणजे काय, इथे अर्थ काय आहे? वर म्हणजे काय दिले? वरदान दिलं, बरोबर. वरदान, वर, वरदान म्हणजे हा काय, हे इथे काय आला आहे? हा एक नाम म्हणून आला. इथे काय काम करतोय? हा नाम आहे, बरोबर. इथे हा नाम म्हणून काम करतोय. तू त्या राजपुत्राला वर म्हणजे त्याच्याशी लग्न कर, वर असा त्याचा अर्थ होतो. आता इथे या वाक्यात जर बघितलं तर वर हा शब्द क्रियापदाचं काम करतोय. क्रियापद, लक्षात घ्या. क्रियापद ओळखणं, क्रियापदाचा भाग आपण नंतर शिकणार आहोत. आपण क्रियापद ओळखणं तसं बरेचदा सोपं जातं. शक्यतो क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं आणि क्रियापद ओळखण्याची खूण अशी असते की जर क्रियापदाला जर काढून टाकलं तर त्या वाक्याचा काही अर्थ राहत नाही. बघा, जर वर जर काढून टाकलं, तू त्या राजपुत्राला काय कर, धर, वर, काय करायचं, तर जेव्हा वर लागेल तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून हे क्रियापद, ही एक क्रियापद ओळखण्याची एक सोपी एक पद्धत आहे. क्रियापद अशा पद्धतीने सुद्धा आपण ओळखू शकतो. मग इथे वर हा शब्द क्रियापद म्हणून काम करतोय. पक्षी झाडावर बसतो. पहा, इथे आपण आता उदाहरण बघितलं होतं, झाडावर, झाडाखाली, वर. म्हणजे इथे जो वर आहे हा काय काम करतोय? इथं शब्दयोगी म्हणून काम करतोय. काय करतोय? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणून इथे हा काम करतोय. वर इथे शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतोय. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. आता बघा, वर पिता, पिता हे एक नाम आहे, पिता. पण कोणाचा पिता? वधू पिता की वर पिता? वर पिता म्हणजे वर पिता. वर इथे जो आहे हा वर इथे कशाचं काम करतोय? हा
विशेषण म्हणून काम करतोय. विशेषण म्हणून काम करतोय. बघा, एकच शब्द आहे, तो एकच शब्द चार शब्दांमध्ये, चार वाक्यांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे येतो तेव्हा काय होतं की त्याच्या वर्क फॉर्मेशन मध्ये बदल होतो. बरोबर, त्याचं जे काम आहे त्या कामामध्ये त्याचा बदल होत जातो. मग हा जो कामामध्ये बदल होत जातो त्यानुसार त्याचे नाव बदलत जातात, म्हणजे त्याचे रूप बदलत जातात. ज्या जाती आहे ती जात बदलत जाते असं आपण म्हणू. म्हणजे मी जसं आधीच तुम्हाला म्हटलं की हे जे सर्व जे नाम याचे प्रकार दिलेले आहेत, शब्दांच्या ज्या जाती दिलेल्या आहेत, तर या शब्दांच्या जाती मॅक्झिमम टाइम फिक्स आहे, म्हणजे बऱ्याच काळापर्यंत फिक्स आहे. परंतु वाक्यामध्ये जसा त्याचा उपयोग होतो तर वाक्यामध्ये त्याचा उपयोग होत असताना त्यामध्ये लवचिकता आहे, त्यामध्ये बदल होतो. जसं साधं उदाहरण घ्यायचं तर क्रिकेटचा खेळ आपण बघितला असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये जसं एखादा जो अष्टपैलू ऑलराऊंडर ज्याला म्हणतात, ऑलराऊंडर जो प्लेयर असतो, ऑलराऊंडर प्लेयर बॉलिंग करतो, बॅटिंग करतो, फिल्डिंग करतो, कीपिंग सुद्धा करतो बरेचदा. तर हे जे मल्टीटास्किंग काम जे असतं तसंच हे मल्टीटास्किंग काम हे शब्द सुद्धा करत असतात. हे शब्द वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या वाक्यामध्ये जेव्हा येतात तर वेगवेगळ्या वाक्यामध्ये येताना त्यांचे काम बदलत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे काम ते करत असतात. म्हणून इथे त्यांच्या याच्यानुसार, कामानुसार त्यांच्या जाती बदलत जातात. बरोबर, बदलू शकतात. तर हे आहे एक उदाहरण आपण पाहिलं, शब्दांच्या जाती बघितल्या आणि एकच शब्द कसा वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो ते सुद्धा आपण बघितलं. आता एक शब्द आणि पद यातला फरक थोडक्यात सांगतो तुम्हाला. शब्द आणि पद, शब्द आणि पद. आता शब्द काय आणि पद काय बघा. वाक्य हे शब्दांनी आणि पदांनी बनत असते. बरोबर, आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं की वाक्य किंवा शब्द जेव्हा बनतो तर त्यासाठी काय लागतात, पहिले अक्षर. अक्षर जे असतात, अक्षर कशी आली पाहिजे, विशिष्ट क्रमाने. बदक जर शब्द असेल ब क द असं जर लिहिलं तर हे शब्द होईल का, हा नाही. जेव्हा हा विशिष्ट क्रमाने येईल आणि त्याला विशिष्ट अर्थ असा प्राप्त होईल तेव्हा त्याला काय म्हणू आपण, शब्द म्हणू. आणि शब्द जे विशिष्ट क्रमाने जेव्हा येतात तेव्हा काय बनतं, वाक्य बनतं. तेव्हा काय बनतं, वाक्य बनतं. बरोबर, तर वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेलं असतं. वाक्यामध्ये काय असतात, शब्द असतात किंवा पद असतात. मग यामधला नेमका डिफरन्स काय आहे, शब्द आणि पद एकच आहे का, काय फरक याच्यामध्ये नेमका होतो. तर बघा, एक शब्द आपण घेऊ, जसं पाणी. पाणी हा एक शब्द आहे, हा झाला शब्द पाणी. आता याच्यामध्ये वाक्यात बदल करताना पाण्याने, बघा ने हा प्रत्यय लावून याच्यामध्ये बदल केला तर पाणी हा जो आहे हा झाला शब्द आणि याच्यामध्ये असा जो बदल होतो याला म्हटलं जातं पद. लक्षात घ्या, व्याकरणामध्ये मूळ जो शब्द असतो त्याला प्रकृती म्हटलं जातं. प्रकृती म्हणजे पाणी हा शब्द हे काय आहे, प्रकृती. आणि त्याच्यामध्ये जो बदल होतो म्हणजे पद जेव्हा त्याचं होतं, पद ज्याला म्हणतो आपण, तर याला म्हटलं जातं विकृती. बरोबर, म्हणजे मूळ शब्दामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला विकृती म्हटलं जातं. ही प्रकृती आणि हे विकृती. लक्षात आलं. बघा, यामध्ये आपण शब्दांच्या जाती, शब्द आणि पद आणि शब्दांचं, एका शब्दाचं वेगवेगळ्या याच्यामध्ये कार्य कसं होतं हे आपण भाग बघितला. लक्षात आला असेल हा भाग. आता शब्दाच्या पहिल्या जातीकडे, पहिल्या प्रकाराकडे आपण वळणार आहोत. पहिला प्रकार आहे आपला, पहिला प्रकार तो म्हणजे नाम. बघा, नाम म्हणजे काय, नाम म्हणजे सृष्टीमधील कुठल्याही घटकाला ओळखण्यासाठी दिलेलं नाम, ज्यामुळे आपला विशिष्ट संबोध होतो. जसं खुर्ची, टेबल. खुर्ची म्हटल्यानंतर एक विशिष्ट वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते. नाम ही अशी गोष्ट आहे की ज्यामधून विशिष्ट गोष्टीचाच बोध होतो. पंखा, मोबाईल, टेबल, खुर्ची,
मुलगा, मुलगी, झाड, वेली, फूल, काटे, या ज्या गोष्टी असतात, या सगळे म्हणजे सृष्टीमधील ज्या ज्या गोष्टी ओळखण्यासाठी दिलेलं त्याला एक संबोधलेलं संबोधन म्हणजे नाम असं त्याला म्हटलं जातं. नाम हे प्रत्येक गोष्टीला दिलेलं असतं. मग हे नाम जे आहे, हे नाम वाक्यामध्ये जेव्हा वापरलं जातं तर त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात नामाचे. बघा कसे प्रकार पडतात. तर नामाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम म्हणजे धर्मवाचक नाम. सामान्य नाम काय? सामान्य नाम म्हणजे पर्टिक्युलर त्या प्रकाराच्या एका गोष्टीला दिलेलं नाव. म्हणजे जसं सामान्य नाम नदी, नदी एक सामान्य नाम आहे, नदी. विशेष नाम कोणते? गंगा, सिंधू, तापी. या काय झालं? विशेष नाम. पर्टिक्युलर एका गोष्टीचं बोलतो. विशेष नामातून विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. लक्षात घ्या, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात, सामान्य नाम हे जातीवाचक असतात. सामान्य नाम हे जातीवाचक असतात. जसं नदी हे सामान्य नाम आहे. नदी म्हटल्यानंतर आपल्याला कुठलीही नदी इथे आठवेल. पण विशेष नाम गंगा म्हटल्यानंतर गंगा नदी आपल्या डोळ्यासमोर येईल. सिंधू म्हटल्यानंतर सिंधू, तापी म्हटल्यानंतर तापी. पर्वत सामान्य नाम आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा हे झालं विशेष नाम. मुलगा, रजत, समीर, राम हे काय झाले? विशेष नाम. शहर हे झालं सामान्य नाम. अमरावती, नागपूर, पुणे हे झाले विशेष नाम. विशेष नाम असे नाम असतात की जे पर्टिक्युलर एकाच गोष्टीचा बोध होतो, ज्यामधून व्यक्तीचा बोध होतो. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. सामान्य नाम मात्र जातीवाचक असतात. त्या विशिष्ट जातीचा, समूहाचा उल्लेख ते करत असतात. बरोबर. आता भाववाचक नाम काय? भाववाचक नाम म्हणजे प्राणी किंवा वस्तू यांच्यात असलेला भाव किंवा गुणधर्म यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम म्हणतात. भाव एखाद्या गोष्टी ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, जे गोष्ट हे करू शकत नाही, दिसू शकत नाही, अशा दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या कल्पिलेल्या या ज्या गोष्टी आहेत, जे भाव आहेत, त्यासाठी जे शब्द दिले जातात त्यांना भाववाचक शब्द असं म्हटलं जातं. शूरता, वीरता, शांतता हे जे शब्द आहे, तर हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, हे भाव आहेत. हे जे भाव आहेत, तर हे भाव यांना जे दिलेले नाम आहे यांना भाववाचक किंवा गुणधर्मवाचक असं म्हटलं जातं. हे झाले भाववाचक नाम. लक्षात आलं? तर नामाचे 3 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे 3 प्रकार पडतात. सामान्य नामामध्ये आणखी 2 सब प्रकार पडतात. सामान्य नामामध्ये पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थवाचक म्हणजे पदार्थ आणि पदार्थ, फॉर एक्झाम्पल साखर, तेल, पाणी. यात एक लक्षात ठेवायचं की नेहमी पदार्थवाचक नाम जर आपल्याला ओळखायचं असेल तर हे किलोग्रॅम, मीटर, किलो, लिटर असं मोजलं जाईल, म्हणजे जे मोजलं जातं. आणि समूहवाचक नेहमी संख्येमध्ये मोजलं जातं. संख्येमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंत अशा संख्येमध्ये जे मोजलं जातं. सैन्य, थवा, कळप किंवा ते मोजताच येत नाही, पण संख्येमध्ये क्रमाने त्याला मोजलं जातं, ते असतं समूहवाचक नाम. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. आता समूहवाचक नाम हा आपला वेगळा टॉपिकच आहे, वेगळा टॉपिक आपण घेणार आहोत. पदार्थवाचक नाम हे ते समजून घ्यायचं. पदार्थवाचक नाम लिटर, किलोग्रॅम, मीटर यामध्ये जे मोजलं जातं हे सगळं पदार्थवाचक नाम. कापड मीटर मध्ये मोजलं जातं, कापड काय? पदार्थवाचक नाम. कापड झालं पदार्थवाचक नाम. तर हे झाले पदार्थवाचक नाम. अशा प्रकारे हे नामाचे प्रकार आहे. नाम हा टॉपिक सोपा टॉपिक आहे, जास्त कठीण टॉपिक नाही. नाम कसं ओळखायचं याच्यामध्ये ते आपण शिकणार आहोत. उदाहरण काही पाहू आपण. तर आजच्या या टॉपिक मध्ये आपण हे बघितलं की शब्दांच्या जाती, शब्दांच्या सगळ्या जाती, 8 जाती समजून घेतल्या. कसं त्याचा वापर होतो, एकच शब्द कसा वेगवेगळ्या याच्यामध्ये जर आला तर वेगवेगळं काम कसं करतो, त्याचं कार्य कसं बदलतो हे याच्यामध्ये बघितलं. आणि नामाचे प्रकार यामध्ये बघितले. आता आधी हे सर्व लिहून घ्या. लिहिल्यानंतर पुढचा भाग मी आणखी कंटिन्यू करतो. आपण आता नामाचे प्रकार बघितले. नाम आणि त्याचे प्रकार आपण समजून घेतले. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे 3 नामाचे मूळ प्रकार आपण बघितले. आता हे जे नामाचे प्रकार आहे यामध्ये पण बरेच लवचिकता आहे. कशी लवचिकता आहे बघूया आपण. तर हे जे नामाचे प्रकार आहेत हे वेगवेगळे काम करत असतात. जसं सामान्य नाम
कधी कधी विशेष नामाचं कार्य करते. पहा, मी आताच नगरहून आलो. आमची बेबी आता कॉलेजला जाते. शेजारची तारा यंदा BA झाली. आता मग सांगा, नगर, बेबी आणि तारा. नगर म्हणजे कुठलंही नगर, कुठलंही शहर या अर्थाने नगर हा शब्द वापरला जातो. बेबी, बेबी म्हणजे छोटं मूल. तारा, कुठलाही तारा, वेगवेगळ्या प्रकारचे ध्रुव तारा, अमुक तारा, वेगवेगळा जो तारा आहे तो तारा म्हणजे हे काय एक प्रकारचं जातीवाचक सामान्य नाम आहे. परंतु या वाक्यामध्ये हे कसं काम करत आहे, विशेष नामासारखं. मी आता नगरहून आलो, बरोबर. अहमदनगरला नगर म्हणण्याची प्रथा आहे की नगरहून आलो अहमदनगर म्हणताना. आमची बेबी आता कॉलेजला जाते, बरोबर. बेबी हे विशेष नाम म्हणून इथे आलं आहे, एका मुलीचं नाव. शेजारची तारा यंदा BA झाली. तारा मूळचं असलेलं सामान्य नाम हे विशेष नामासारखं इथं वापरलं गेलेलं आहे. आता पहा, काही मूळची विशेष नामं आहेत जसं, आणि ते सामान्य नामात काम करतात. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवेत. पहिलं जे वाक्य आहे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे रावणाच्या एक भावाचं नाव आहे. कुंभकर्ण म्हणजेच काय, ते मुळातलं विशेष नाम, एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे कुंभकर्ण. परंतु वाक्यामध्ये जेव्हा याचा उपयोग केला तर याचा अर्थ काय आहे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. म्हणजे कुंभकर्ण दिसतो म्हणजे फार तो झोपाळू आहे, प्रवृत्ती त्याच्यातून दर्शवली आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो म्हणजे कुंभकर्ण हे मुळातलं काय आहे, विशेष नाम आहे. पण इथे झोपाळू मुलासाठी इथे ते सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे. झोपाळू ही जी प्रवृत्ती आहे, झोपण्याची, जास्त झोप घेण्याची जी प्रवृत्ती आहे, त्याला कुंभकर्णी प्रवृत्ती म्हणतात, बरोबर. तर कुंभकर्ण दिसतो म्हणून हे जे मूळचं विशेष नाम आहे हे इथे कसं वापरलं आहे, सामान्य नामासारखं वापरलेलं आहे. आता दुसरं वाक्य, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. जमदग्नी नावाचे एक ऋषी होते, त्या ऋषीचं नाव होतं जमदग्नी, आणि त्यांना खूप राग यायचा. प्रत्येक गोष्टीवर ते एकदम लगेच चिडायचे, म्हणून जमदग्नी. म्हणून जो रागीत मनुष्य असेल त्याच्यासाठी म्हटलं तर अरे एकदम जमदग्नीच आहे, हा व्यक्ती तर जमदग्नीच आहे. म्हणून आमचे वडील म्हणजे जमदग्नी. जमदग्नी हे मुळातलं विशेष नाम, पण इथे कसं वापरलं आहे, रागीट मनुष्य म्हणून सामान्य नामासारखं वापरलेलं आहे. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवेत. सुदामा आणि भीम दोन्हीही मुळातली काय आहे, ही विशेष नामं आहे. सुदामा कृष्णाचा जो मित्र, तुम्ही गोष्ट ऐकली असेल. सुदामा म्हणजे एक गरीब व्यक्ती आणि भीम म्हणजे एक बलशाली व्यक्ती जो फाईट करू शकतो. सुदामा हा एक अत्याचार सहन करणारा आणि गरीब व्यक्ती म्हणून इथे याची प्रतिमा इथे दर्शवली आहे. म्हणून आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवेत. सांकेतिक शब्दात इथे सांगितलेलं आहे, यामध्ये संकेत असा दिला जातो की आम्हाला असे गरीब अन्याय सहन करणारे विद्यार्थी नको, तर सामना करणारे बलवान असे विद्यार्थी हवेत. सुदामा नकोत, भीम हवेत. मुळातली ही जी विशेष नामं आहे ही या वाक्यामध्ये वापरत असताना ती सामान्य नाम म्हणून काम करत आहे, एका जातीचा पर्टिक्युलर बोध दाखवत आहे. इथे कुंभकर्ण म्हणजे एक झोपणारी प्रवृत्ती, जास्तीत जास्त झोपणारे जे असतात तो म्हणजे कुंभकर्ण प्रवृत्ती, असं ते कुंभकर्ण म्हणून दाखवत आहे. जमदग्नी म्हणजे रागीट मनुष्य, अशा जातीचा उल्लेख तिथे करताय. आणि आम्हाला सुदामा नकोत, भीम हवेत म्हणजे अन्याय सहन करणारा गरीब आणि इथे बलवान अशी तुलना या वाक्यामध्ये दाखवली आहे. त्यामध्ये म्हणजे मूळची विशेष नामं वाक्यात कार्य कोणतं करत आहे, सामान्य नामाचं. आता इकडे बघा, मूळची भाववाचक नामे वाक्यात कामे करतात विशेष नामांची. कशी, शांती ही माझ्या बहिणीची मुलगी. शांती, शांती म्हटलं काय, भाववाचक नामाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की जे हावभाव, जे गोष्टी दिसत नाहीत पण त्या व्यक्त केल्या जातात, त्या
त्यांना आपण भाववाचक नाम म्हणतो. शांती, शांतता, शांती हे काय आहे? भाववाचक नाम आहे. शांती. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, आनंद उद्या पुण्याला जाईल. आता हे तीनही भाववाचक नाम आहे, परंतु वाक्यात वापरताना ती विशेष नामासारखी वापरलेली आहे. म्हणजे नामांचं हे जे काम आहे, नामांचे जे हे प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, तर हे एकमेकांच्या प्रकारात जाऊन सुद्धा वाक्यामध्ये काम करतात. वाक्य जसं येतं त्या वाक्याच्या प्रकारामध्ये वाक्यानुसार यांचं काम बदलत राहतं. वाक्यानुसार हे बदलत राहतात, वाक्यानुसार यांचं काम बदलत राहतं. म्हणून हे काही उदाहरण आपण बघितले की यामध्ये जरी ते मूळचं सामान्य नाम वाटत असलं तरी त्या वाक्यामध्ये काय असू शकतं? विशेष नाम असू शकतं. जरी मुळातलं विशेष नाम असेल तरी इथे सामान्य नाम असू शकतं. जरी मुळातलं भाववाचक नाम असेल तरी इथे ते विशेष नाम असू शकतं. म्हणजे असा बदल त्याच्यामध्ये असू शकतो. नामामध्ये त्याच्या कार्यानुसार वाक्यात जसे ते वापरलं जातं त्यानुसार त्याच्या कामावरून त्याचा प्रकार ठरत असतो. म्हणजे नामाचे हे जे प्रकार आहे बदलत जातात. नामाचं मूळ नाम जरी असलं, सामान्य नाम, विशेष नाम, तरीही वाक्यामध्ये ते कोणतं काम करतं हे महत्वाचं आहे. वाक्यामध्ये त्याचं जे काम असतं हे बदलत राहतं. बरोबर. तर हे नामाचे काही उदाहरण आपण बघितले की नाम जेव्हा सामान्य नाम विशेष नामाचं काम करतं, विशेष नाम सामान्य नामाचं काम करतं, भाववाचक नाम विशेष नामाचं काम करतं. हे एकमेकांच्या फॉर्मेशन मध्ये हस्तक्षेप करत राहतात, वाक्यानुसार बदलत राहतात. मग असे जेव्हा उदाहरण आपण बघतो तर या उदाहरणामधून आपल्याला हे समजून जातं की हे इथे नेमकं कोणतं काम करत आहे. मुळातलं कोणतं नाम आहे? मूळ आपण नाम जे शिकलो आहे सामान्य नाम, विशेष नाम, हे नाम तर आपल्याला माहितीच आहे. हे प्रकार जेव्हा आपण शिकलो ते लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर मूळ नाम जर आपल्याला माहित असले तर वाक्यामध्ये आता नेमकं कोणतं काम करतंय हे आपल्याला त्याचं शोधायचं असतं. बरोबर. तर असे काही उदाहरण आणखी आपण बघणार आहोत. तर आज आपण या भागामध्ये नामामध्ये एवढे प्रकार आपण बघितले. अजूनही काही प्रकार आहेत, अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे नामाचे काम वेगवेगळ्या प्रकारे करत असतात ना, ते आपण पुढील भागामध्ये बघू. तर आज हा जो भाग आपण घेतला हा भाग पहिले नोट डाऊन करून घ्या.